2024 मध्ये आपलं स्वागत. मी रिंकू पारतावणे. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी जगभरातील सर्व संविधानाचा बारकाईने अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते भारतीय संविधान सभेसमोर आणण्यात आले आणि त्याच दिवशी तो संविधान सभेने स्वीकारला. तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र 2024 च्या स्टुडिओमध्ये आज आम्ही आमंत्रित केला आहे नागपूर शहरातील अखिल भारतीय समता सैनिक दलात कार्यरत असलेले आणि रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी मागील 6 वर्षांपासून प्रयत्नशील असलेले रिपब्लिकन विचार मंचचे प्रवक्ते प्रशिक आनंद यांना. प्रशिकजी, आपले मनापासून स्वागत. नमस्कार, जय भीम. संविधानास अभिप्रेत भारत या विषयावर आपली आज चर्चा होणार आहे. खरं तर संविधान निर्मिती कशी झाली आणि त्याला किती कालावधी लागला बनवायला सर्वांना माहितीच आहे. मात्र या व्यतिरिक्त सध्या स्थितीत भारताचा संविधान हा किती मजबूत आहे आणि त्याची मुळं कुठपर्यंत रोवली गेलेली आहेत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मते संविधानिक भारत हा कसा असायला हवा? बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेसमोर जे भाषण दिलंय, तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हा देश, या देशाची वाटचाल, या देशातील नागरिकांनी आता या देशाला खऱ्या अर्थाने एक लोकशाही राज्य कसं घडवायचं त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे मांडणी केलेली आहे. आपण खरं तर या देशामध्ये लोकशाही स्वीकारली. अनेक कालखंड म्हणजे अनेक वर्ष या देशामध्ये जी प्राचीन भारतामध्ये जी काही लोकशाही गणराज्य होती, म्हणजे बुद्धपूर्व काळापासून बाबासाहेब आंबेडकर त्याचाही उल्लेख तिथे करतात. तर ही प्राचीन भारतामध्ये या देशातील लोकांना लोकशाही ठाऊक होती, कारण त्या कालखंडामध्ये अनेक राज्य ही गणराज्य होती. म्हणजे त्यामुळे रिपब्लिक स्टेट या देशामध्ये होतीच. रिपब्लिक स्टेट जरी होते, रिपब्लिकन कल्चरमध्ये जरी मध्ये हा देश प्राचीन भारतामध्ये राहिलेला होता, पण नंतरच्या कालखंडामध्ये ब्राह्मणवाद जो फोफावला आणि या देशामध्ये बुद्धाने केलेल्या क्रांतीनंतरची प्रतिक्रांती झाली आणि त्याची पुढची जी वाटचाल जी आहे ती हुकुमशाहीवादी आणि ब्राह्मणवादी जी काही वाटचाल जी झाली, त्याचा परिणाम असा झाला की शतकानुशतके अगदी हुकुमशाही, अगदी एकाधिकारशाही सारखं इथे एका वर्ग समूहाचंच या देशावर एक राज्य राहिलं. अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या लोकांना जे लोकशाही मूल्यच आता त्यांना ठाऊक नाहीत आणि हा देश जात, वर्ण, वर्ग, गुलामगिरी यांनी अगदी याची कीड लागलेला असा हा देश, अशा प्रसंगी या देशातील लोक आता या लोकशाहीला खऱ्या अर्थाने टिकवतील. कारण ते टिकवतील तर कसं? हा जो संविधानाचा जो काही एकंदरीत संविधानाची जी काही मांडणी आहे, जी काही या देशातील लोकांनी संविधान जे स्वीकारलंय, हा एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. हा कॉन्ट्रॅक्ट कोणाकोणामध्ये? तर तमाम वर्ग समूहांमध्ये झालेला हा कॉन्ट्रॅक्ट, ज्याला ढोबळमानाने या देशामध्ये जनरल कॅटेगरी, SC, ST, OBC आणि तत्सम इतर रिलिजियस मायनॉरिटी या लोकांमध्ये हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे की आम्ही आमचं जीवन हे अशा प्रकारे व्यतीत करू. त्याच्यामुळे या लोकांनी हे जीवन आम्हाला कसं या पुढे या व्यतीत करायचं, या देशामध्ये आम्ही आमचं जीवन कसं जगू, तर तो सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हा संविधानाचा भाग. मग संविधानाच्या माध्यमातून अभिप्रेत राष्ट्रनिर्मिती कशी साधता येईल? संविधानाला अभिप्रेत जी मूल्य आहेत, म्हणजे आम्हाला संविधानाच्या अनुषंगाने, म्हणजे संविधानाच्या अंमलबजावणीतून आम्हाला जो भारत घडवायचा आहे, तर त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने त्या मूल्यांची तिथे मांडणी केलेली आहे की आम्हाला न्याय हवा, परंतु न्याय कसा? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व प्रस्थापित करून आम्हाला तो न्याय या देशामध्ये प्रस्थापित करायचा आहे. मग संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जसं स्वातंत्र्य हवंय, तर ते स्वातंत्र्य कशाचं असलं पाहिजे? विचार, भाषण, निष्ठा, श्रद्धा व पूजेचं, समानता, सामाजिक दर्जा व संधीच्या बाबतीत असावयास हवी. आम्हाला व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राचे ऐक्य, एकात्मता आश्वासित करणारा जो बंधुभाव हवा आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला न्याय अभिप्रेत आहे. संविधानामध्ये ही जी मूल्य अंतर्भूत आहे यांची त्या प्रमाणामध्ये जी अंमलबजावणी आम्हाला बाबासाहेबांना अभिप्रेत आहे, त्याच प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी यथायोग्य करून हा देश आम्हाला राष्ट्रनिर्मितीकडे घेऊन जावायचा आहे. पण राष्ट्रनिर्मितीकडे घेऊन जात असताना आम्हाला या देशामध्ये
जात वर्ण वर्ग संघर्ष जो आम्हाला दिसतोय पराकोटीचा, कारण प्रत्येक जात एका द्वेषाने आणि मत्सरग्रस्त आहे जात. आणि अशा प्रसंगी राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत आहे की या देशातील या जातीचं निर्मूलन कसं करता येईल, या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पावलं जर उचलली तर निश्चितच या देशाला राष्ट्रनिर्मितीकडे घेऊन जाता येईल आणि संविधानाच्या तंतोतंत अंमलबजावणीमधून ते आपल्याला साध्य करणं शक्य होईल. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा निश्चितच पावलं उचललेली आहेत. अगदी. मला सांगा की सध्याच्या परिस्थितीमध्ये युवा पिढीला संविधानाचं महत्त्व हे कसं लक्षात आणून देता येईल? प्राप्त परिस्थितीचा जर आपण विचार केला, आधुनिक काळामध्ये आता जे नवं जे जग आहे या कालखंडामध्ये मैत्रीचं तत्व फार मोठ्या प्रमाणामध्ये जोपासलं जातं. म्हणजे मैत्री हा जो सिद्धांत आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये एक आता ते तत्व रुजलेलं आहे. म्हणजे ते मैत्रीला प्राधान्यक्रम देतात. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब बोलताना म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता जर टिकवायचं असेल खऱ्या अर्थाने तर सगळ्यात महत्वाचा जो सिद्धांत आहे तो मैत्रीचा. म्हणजे ज्याला आपण बंधुत्व म्हणतो. बाबासाहेब म्हणतात की फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधनं काही ही काही तत्व आम्ही घेतलेली नाहीत, तर बुद्धाने हे जे तत्व, बुद्धानेच 2500 वर्षापूर्वी ही सगळी तत्व प्रतिपादन केलेली आहेत. आणि यामध्ये फ्रॅटर्निटीचा अर्थ बाबासाहेब म्हणतात की याला खरा जर अर्थ जर त्याचा जर घ्यावायचा असेल तर तो खऱ्या अर्थाने मैत्री म्हणून त्याला घ्यावायचं हवं. आणि मग मैत्रीचा सिद्धांत जर नव्या पिढीमध्ये अंगीकारण्यात येत असेल, नव्या पिढीला मैत्रीचं तत्व जर अग्रक्रमाने मान्य असेल तर त्यांच्या पुढे आपण हे रुजवायला हवं की या देशामध्ये जातग्रस्त राहून, वर्ण व्यवस्थावादी राहून किंवा वर्ग संघर्षाला पाठपुरावा नेहमी करत राहणं, यापेक्षा मैत्रीच्या तत्वाला जर आपण अधिकाधिक जोपासलं, मैत्रीच्या सिद्धांताला अग्रक्रम दिलं, माणसाला माणूस म्हणून आपण जर बघण्यास पुढे रजावलो आणि माणसातील व्यवहार हा नेहमी सदाचाराचा, नीतीचा असावयास हवा, अशी जर मांडणी जर आपण तरुणांपुढे जर करत गेलो आणि संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये जसा हा विविधतेने नटलेला हा देश आहे, म्हणजे अनेक जाती, धर्म, पंथ या देशामध्ये आहेत, अशा प्रसंगी मैत्रीचा प्राधान्यक्रम, मैत्रीचं तत्व जर आपण जोपासलं, अधिकाधिक जर रुजवलं तर मला असं वाटतं की संविधानाच्या माध्यमातून संविधानाला जे या देशामध्ये जे राष्ट्रनिर्मितीचं कार्य जे घडवून आणायचं आहे ते घडवून आणणं अधिक सोयीस्कर होईल. त्या दृष्टिकोनातून संविधानाची जनजागृती अधिकाधिक तरुणांमध्ये करणं, त्यांना संविधानाचं महत्त्व पटवून देणं, त्यांना त्यांचे हक्क व अधिकार, तद्वतच त्यांच्या जबाबदाऱ्याही काय हे सुद्धा वेळोवेळी त्यांना सांगून आपण हे निश्चित कार्य पार पाडू शकतो असं मला वाटतं. म्हणजे जसं युवा पिढीने जर हे सगळं फॉलो केलं तर अगदी जे राष्ट्रनिर्मितीकडे ते घेऊन जाईल. बिलकुल. आणि संविधान संदर्भात काय म्हणाल की राजकीय पक्षांची भूमिका काय असली पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्टच केलंय त्या 25 नोव्हेंबर 1949 त्यांच्या त्या वक्तव्यामध्ये, त्या भाषणामध्ये ते म्हणाले की आपण एका विसंगतीपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करतो आहोत. कारण हा देश अगदी म्हणजे जात धर्मांनी, विविध धर्म जातींनी, विशेष करून जातींचं जे प्रस्थ माजलेलं आहे या देशामध्ये, आणि इथे एक जात दुसऱ्या जातीचा हेवा, मत्सर, द्वेष करते. अशा विविध म्हणजे अडथळ्यांनी परिपूर्ण असलेल्या देशामध्ये आता आपल्याला संविधानिक वाटचाल करावयाची आहे. आणि या देशामध्ये बाबासाहेब म्हणतात की संविधान हे कितीही चांगलं असलं पण राबवणारे लोक जर अप्रामाणिक असतील, जर ते चांगल्या मानसिकतेचे जर नसतील, त्यांचा हेतू जर चांगला नसेल, उदात्त नसेल, तर संविधान किती चांगलं असलं तरी ते गौण ठरतं, ते कुचकामी ठरतं. परंतु संविधान हे सर्वसाधारण जरी असलं परंतु राबविणाऱ्यांचा जर हेतू जर प्रामाणिक असेल तर ते मात्र चांगलं ठरतं. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे, और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ होगा. धन्यवाद. मुद्दा कसा आहे की याच्या पुढेही बाबासाहेब आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं ते सुद्धा आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की संविधान चांगलं की वाईट हे संपूर्णतः संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून असतं.
मग कशावर अवलंबून असतं तर संविधान काय करतं तर संविधान फक्त विभागांची निर्मिती करून देते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, म्हणजे या देशामध्ये संविधान फक्त ती एक विभागण्या करून देते, त्यांनी विभाग घालून दिले. आता या विभागांचं कार्य जे करतील, ज्यांच्या मार्फत होणार आहे, त्यांच्या मनसुब्यांवर ऍक्च्युली आता पुढे या संविधानाचं खऱ्या अर्थाने योग्य की अयोग्य त्याचं सांगून पण त्याच्यावर ठरतं. तर त्याच्यामुळे लोक आणि लोकांच्या आकांक्षा आणि त्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर आता संविधानाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. होतं काय, या देशामध्ये राजकीय पक्षाच्या ज्या काही भूमिका आहेत त्या राजकीय पक्ष, त्यांची तत्व काय, त्यांची धोरणं काय, त्यांची कार्यक्रम काय, या दृष्टिकोनातून आपण राजकीय पक्षांकडे बघितलं पाहिजे. आपण जेव्हा त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा ते काय खरंच लोककल्याणकारी आहेत काय, त्यांना राष्ट्रनिर्मिती करावीशी वाटते काय, किंवा राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी त्यांचा अजेंडा काय, या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की सद्य परिस्थितीमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष हे स्वतःच्या तत्व प्रणालीला, स्वतःच्या विचारांना हे देशापेक्षाही श्रेष्ठ मानत आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात की असं जर असेल तर ते देश विघातक होईल. देशापेक्षा कोणत्याही राजकीय पक्षाची तत्व प्रणाली ही वरचढ ठरता कामा नये, त्यांनी वरचढपणा गाजवता कामा नये. देश हा प्रथम असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न असले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व बाबींना लक्षात घेता रिपब्लिकन पक्षासाठी की जेणेकरून संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्यांवर खऱ्या अर्थाने ते सगळं निर्भर राहणार. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मध्ये असताना म्हणतात की भारताच्या राज्यघटनेची खरीखुरी अंमलबजावणी करण्यासाठी माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष राहणार असून त्याची जी तत्व ही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारलेली आहेत. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व जी संविधानामध्ये अंतर्भूत केलेली जी आपली जी मूल्य आहेत, या मूल्यांना अनुसरून असणारा जर पक्ष असेल, त्याची जर तशी जर वाटचाल असेल तरच खऱ्या अर्थाने या संविधानाचा अंमल होऊ शकतो आणि संविधानाला अभिप्रेत देश घडवता येईल, त्याच्यातून राष्ट्रनिर्मिती साधता येऊ शकते. खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये असं चित्र दिसत नाही आहे. देशाला अत्यंत मोठा धोका देशामध्ये निर्माण झालेला आपण बघतो आहोत. संविधानाला अभिप्रेत जी संविधानात अंतर्भूत असलेली जी तत्व आहे, संविधानाला अभिप्रेत जी राष्ट्रनिर्मिती आहे, तिकडे काही वाटचाल होताना दिसत नाही. एका वेगळ्या दिशेने देश विघातक सगळं एकंदरीत चित्र या देशामध्ये आज घडीला आपण बघतो आहोत. त्याच्यामुळे राजकीय पक्षाने त्यांची तत्व, त्यांची धोरणं, त्यांची कार्यक्रम ही जनतेपुढे उघड केली पाहिजे, जनतेपुढे आली पाहिजे, जनतेमध्ये त्याच्या चर्चा झाल्या पाहिजेत आणि मग जनतेने ठरवलं पाहिजे की काय देशापेक्षा श्रेष्ठ आहेत, काय ही लोक कल्याणकारी आहेत किंवा नाही, आणि मग त्या अनुषंगाने आपली वाटचाल आणि आपल्या पक्षाबाबतची आपली बांधिलकी स्वीकारली पाहिजे. तरच ते शक्य होईल. आणि मला वाटतं की या प्राप्त परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षासाठी जी तत्व, धोरण व कार्यक्रम आखून दिली आहेत तीच केवळ आणि केवळ लोक कल्याणकारी आहेत आणि तीच संविधानाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देऊ शकतात असं मला वाटतं. अगदी आपल्यामध्ये जे आपण बोललेले आहेत ते अगदी जर संविधानाला जर अंगीकरण जर केलं तर संविधान राष्ट्रनिर्मितीकडे अगदी चांगल्या पद्धतीने वाटचाल करेल. मात्र भारताला राष्ट्रनिर्मितीकडे कसे नेता येईल आणि यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजे? सद्यस्थितीमध्ये भारत हा एक देश आहे, राष्ट्र अजून व्हायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी सुद्धा विवेचन अगदी सुंदर रीतीने अगदी केलेलं आहे आणि ते इतकं सखोल विवेचन आहे. त्या विवेचनात म्हणजे ते जे बाबासाहेबांनी जी मांडणी केली त्याचा जर आपण विचार केला तर भारत हा विविध जातींनी बरबटलेला देश आहे. म्हणजे इथे जातींमध्ये जे मत्सर आहे, हेवा आहे, द्वेष आहे, त्याच्यामुळे भारतामध्ये सध्या परिस्थितीमध्ये 6,500हून अधिक जाती आहेत. बाबासाहेब म्हणतात की जाती या राष्ट्रविरोधी आहेत आणि प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे. म्हणजे भारत देशामध्ये जवळपास 6,500हून अधिक राष्ट्रांचा भारत हा एक देश आहे. म्हणजे भारत हा एक देश आहे आणि या देशामध्ये 6,500पेक्षा अधिक राष्ट्रांचा बनलेला हा देश आहे, कारण प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे. मग जर अशी परिस्थिती असेल की एका देशामध्ये 6,500पेक्षा अधिक राष्ट्र, लोकसमूह हे राष्ट्राप्रमाणे जर असेल तर मग हा राष्ट्र हे एक संघ राष्ट्र कसं बनेल, हा एक मोठाच प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो. आणि बाबासाहेब म्हणतात की असं जर असेल तर राष्ट्रनिर्मिती शक्यच नाही. मग राष्ट्रनिर्मिती जर करावयाची असेल तर या जातींचा नायनाट केला पाहिजे, जातींचं निर्मूलन केलं पाहिजे, जाती उद्ध्वस्त केल्या पाहिजेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रनिर्मितीच्याच उद्देशाने आणि खऱ्या अर्थाने या देशाला
प्रबुद्ध भारताकडे घेऊन जाण्यासाठी, म्हणजे बुद्धिवादी, विवेकवादी, सतत विवेक बुद्धी ज्या नागरिकांमध्ये जोपासेल असा भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं पाऊल उचललं, महत्वपूर्ण जे पाऊल उचललं ते 14 ऑक्टोबर 1956ला, ते पाऊल होतं धर्मांतराचं. ते धर्मांतराचं पाऊल की जातींचा नायनाट जसं जसं आपण करत जाऊ आणि एक संघ भारत निर्मिती होत जाईल, त्यावेळेस हा देश एक राष्ट्र म्हणून निर्माण होईल आणि एक राष्ट्र निर्मितीचं जे बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत आहे ते खऱ्या अर्थाने तो संकल्प पूर्ण होऊ शकेल. आणि त्यासाठी या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांना जीवन मार्ग म्हणून अंगीकारणारा असा धर्म, अशी जीवन प्रणाली, असं वे ऑफ लाईफ ज्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमचा जीवन मार्ग असला पाहिजे, असा जीवन मार्ग तो धम्माचा, तो सदाचाराचा मार्ग जर या देशातील प्रत्येक नागरिकाने, या लोकसमूहाने जर अंगीकारला तर निश्चितच बाबासाहेबांना अभिप्रेत राष्ट्र निर्मिती शक्य आहे. आणि त्याचा एकमेव मार्ग हा जातीच्या निर्मूलनातूनच जाऊ शकतो, दुसरा अन्य मार्ग नाही. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1953 साली एक स्टेटमेंट दिलेलं होतं की संविधानाला जाणारा व्यक्ती एकमेव मी असेल, पहिला व्यक्ती मी असेल. तर यामागचं काय सत्य आहे नेमकं? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जे स्टेटमेंट केलं होतं आणि मग पुढे 1955ला सुद्धा त्यांनी एका त्याच प्रसंगी क्लॅरिफिकेशनही दिलंय की मी जेव्हा असं बोललो होतो त्याचं कारण मी घाई गडबडीमध्ये काही मांडू शकलो नव्हतो. खऱ्या अर्थाने ते कारण आता मी मांडू शकतो म्हणून ते 1955ला म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर मग तिथे मांडतात की आपण हा जो संविधानाचं जे आपण एक मंदिर बांधलंय, म्हणजे टेम्पल हा शब्द तिथे प्रयोग करतात, संविधानाच्या माध्यमातून आपण आता एक जे राष्ट्र निर्मिती करू इच्छितो, ज्या देशाकडे संविधानिक भारताकडे जी आपण वाटचाल करतो, तर एक प्रकारे आपण एक मंदिर बांधलंय. पण या मंदिरामध्ये देवाची प्रस्थापना होण्याच्या पूर्वीच जर का असुर किंवा राक्षस जर तिथे जर जाऊन बसत असतील तर मग अशा प्रसंगी आपण काय करणार? ते जे देऊळ जे आहे, ते जे मंदिर ते ठेवण्यात काय अर्थ? त्याच्यामुळे त्या देवाला हाकलून लावणे तिथून काढणं हे काही शक्य नाही. तर त्याच्यामुळे सरळ सरळ त्या मंदिरालाच आता आपण आग लावून दिली पाहिजे आणि तेव्हाच आपण आता त्याच्यातून मुक्त होऊ शकू, अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांनी ती केलेली मांडणी आहे. म्हणजे बाबासाहेबांना हे अभिप्रेत आहे की आपण जे संविधानिक जे काही देऊळ जे काही निर्मिती केली ॲज अ टेम्पल म्हणून, तर इथे हे म्हणजे चुकीची माणसं जाता कामा नये. चुकीच्या माणसांच्या हातून या देशाच्या राज्यघटनेची अंमलबजावणी जर आपण जर त्यांनी करावी असं जर आपण जर म्हणत असू तर ते अत्यंत चुकीचं होईल. कारण संविधानाच्या अंमलबजावणीसाठी ही चांगली माणसं असली पाहिजे. तिथे ते म्हणतात की देव माणसं तिथे असली पाहिजे, असं त्यांचं जे म्हणण्याचं जे तात्पर्य होतं. तर चांगली माणसं असं बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. जर तशी जर संविधानाच्या अंमल करणारी माणसं, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी जाणारी माणसं, अर्थातच ती राजकीय पक्षाची, ही जर योग्य आणि चांगली जर जाणार नसतील, ज्यांचे हेतू स्पष्ट नसतील, ते उदात्त नसतील, तर मग संविधानाचं वाटोळं तर असंच होईल. मग संविधानाचं वाटोळं असं जर होत असेल तर मग संविधानाचा उपयोग तरी काय? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते तसं वक्तव्य केलं आणि त्याचं उत्तर सुद्धा, त्याचं कारण सुद्धा नंतरच्या 1955च्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी ते तिथे मांडलेलं आहे. संविधान विरोधी लोकांनी काही दिवसांअगोदर असं वक्तव्य केलं, जसं आपण सोशल मीडियावर बघतो किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण बघत असतो की संविधानाला आपण बदलून टाकूया, भारताला आपण नवीन संविधान देऊया. तर यामागील सत्य काय आहे की संविधानात बदल होऊ शकतात की नवीन संविधान हे भारताला देण्याचा प्रयत्न सुरू आहे? तर ह्या अफवा जी आहे या अफवामागील काय सत्यता आहे? या देशामधला जो संघर्ष जर आपण बघितला, बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट सांगितलंय. ते म्हणतात की द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट द मॉर्टल कॉन्फ्लिक्ट बिटवीन द ब्राह्मनिझम अँड बुद्धिझम. त्याच्यामुळे या देशातला जो संघर्ष आहे तो जर आपण बघितला, हा बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद यांच्यातील मर्णांतिक संघर्षाचा हा इतिहास राहिलेला आहे. प्राचीन भारतामध्ये बुद्धाने क्रांती केली, धार्मिक आणि सामाजिक क्रांती केली, त्याच्यामुळे पुढे राजकीय क्रांती अत्यंत योग्य प्रकारे होऊ शकली. राज्य विस्तार सम्राट अशोकाला करता आला आणि त्याने धम्मराज्य या देशामध्ये आणि जगाच्या बाहेर सुद्धा त्याने प्रस्थापित करण्यामध्ये यश संपादन केलं. परंतु नंतर काय झालं की बुद्धाने केलेल्या क्रांतीला प्रतिक्रांती म्हणून मग पुढे पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाची जी हत्या केली आणि या देशामध्ये जी राजकीय क्रांती त्यांनी जी केली, राज्यकारभाराची सूत्र हातात घेतली आणि राज्यकारभाराची सूत्र हातात घेतल्याच्या नंतर मनुस्मृतीच्या अंमलबजावणीला जी काही सुरुवात झाली, त्यांनी
बौद्ध भिक्षूंच्या कत्तली घडवून आणल्यात। जो कोणी बौद्ध भिक्षूंचं शिर कापून आणेल त्याला 100 सुवर्ण मुद्रा देण्यात येतील। हे अशा प्रकारचे जे काही षडयंत्र जे रचले गेलेत आणि बौद्ध धर्माचा पाडाव करण्यात आला। खरं तर हा जो बौद्ध धर्माचा पाडाव करण्यात आला याचा अर्थच असा की बौद्ध धर्माचा पाडाव करणेच म्हणजेच स्वातंत्र्य, समता व मैत्री, बंधुत्वाचं जे तत्व ज्या लोकांनी, लोकसमूहांनी अंगीकारलेलं होतं त्यांची ही तत्व, मूल्य जी आहे ही पायदळी तोडवणे, त्यांना नेस्तनाबूत करणे आणि याऐवजी ब्राह्मणवाद प्रस्थापित करणे। बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये ते असं स्पष्ट करतात की ब्राह्मणवाद याचा अर्थच असा की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचा अभाव, म्हणजे जिथं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचा अभाव असेल तिथे त्याचा अभाव असणं म्हणजेच तो ब्राह्मणवाद होय। म्हणजेच बुद्धाने केलेल्या क्रांतीच्या नंतर मग पुढे झालेली जी काही क्रांती होती, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व रुजवण्यात आलेली आणि मग त्याच्यावर प्रतिक्रांती म्हणून मग पुष्यमित्र शुंगाने जी प्रतिक्रांती केली आणि पुढे ब्राह्मणवाद रुजवला। आता जर आणि ही जी पुढची जी वाटचाल जर झाली त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये जर जेव्हा आपण येतो आणि मग परत नव्याने आता बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्य रुजवली आणि बुद्धाला अभिप्रेत असलेला जो मानवी मूल्य जी आहेत ती या समाजामध्ये, या देशामध्ये रुजवून जी पुढची आपल्याला वाटचाल करावयाची आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो तर परत सद्य परिस्थितीमधले जे वारे वाहत आहेत ते असे वाहत आहेत की त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे अगदी नकोस आहे आणि त्या अनुषंगाने ते अजिबात ऐकायला तयार नाहीत। ते त्यांच्या मनमर्जीप्रमाणे राज्यकारभार करत आहेत। म्हणजे लोकशाही विघातक अशी जी कृत्य जी या देशामध्ये आपण बघतो आहोत ती निश्चितच घटनेला अभिप्रेत नाही। घटना काय म्हणते की घटना आपण जी लोकशाही जी अंगीकारली ती संसदीय लोकशाही अंगीकारलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट केलं आहे। रिपब्लिकन पक्षाची जी तत्व लिहिली त्याच्यापैकी 7व्या क्रमांकाचं जे तत्व आहे ते तत्व लिहिताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही संसदीय लोकशाहीच्याच मार्गाने जाऊ, कारण संसदीय लोकशाही ही व्यक्ती व समाज या दोहोंच्या कल्याणाच्या दृष्टीने ही सर्वोत्तम राज्य पद्धती आहे। आणि मग जेव्हा आपण संसदीय लोकशाही म्हणतो जी आपण या देशामध्ये अंगीकारली, संसदीय लोकशाहीमध्ये एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा प्रबळ विरोधी पक्ष असावा लागतो, एक विरोधी पक्ष असावा। आजचं जे आपण जे चित्र जे बघतो या देशामध्ये आपल्याला असा विरोधी पक्ष म्हणून ते सत्ताधारी पक्ष मान्यच करायला तयार नाहीये। मग सध्या संविधानाला बदलून टाकून नवीन संविधान भारताला देऊया आहे जे संविधान विरोधी जे लोक असं वक्तव्य करतात ते म्हणजे किती प्रबळ आहे किंवा हे जे अफवा आहे यामागची सत्यता काय की असं होऊ शकतं का? तर त्याच्यामुळे हे संविधान परत दुसरं बनवणं हे बघा म्हणजे यामागे जी काही आहे अफवा सत्यता आहे का? निवड ही अफवा पसरवण्यात आलेली आहे आणि लोकांना एक प्रकारे घालवण्याचं काम केलं गेलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट सांगितलंय। ते म्हणतात की आता आपण संविधान अंगीकारलं, संविधानाचं काम झालं, घटना दिली म्हणजे आता आपलं काम संपलं असं समजून कदापि गाफील राहू नका। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही एखाद्या नूतन बालकाप्रमाणे आहे या देशामध्ये, कारण बऱ्याच वर्षानंतर बुद्धपूर्व काळाच्या नंतर आता आपण एक रिपब्लिकन कल्चर बघतोय, डेमोक्रेटिक कल्चर बघतोय, तर त्याच्यामुळे अगदी नवी आहे। त्याच्यामुळे जरी वरवर जरी लोकशाहीचं जरी चित्र जरी दिसलं परंतु एक मोठा धोका या देशामध्ये आणि तो म्हणजे लोकशाहीच्या पांघरुणाखालीच हुकुमशाही डोकं वर काढेल। म्हणजे वरवर दिसायला ते लोकशाही वरवर बाह्य रंग, बाबासाहेब म्हणतात की रंगाच्या वरवरच्या बाह्य थरासारखा दिसेल पण मात्र प्रत्यक्षात ती लोकशाही कार्यान्वित झाली म्हणजे हुकुमशाही कार्यान्वित झालेली दिसेल। तर त्याच्यामुळे बाबासाहेबांनी हा धोका तेव्हाच सांगितला आणि आज आपण जे बघतोय ते तसंच बघतोय। लोकशाहीच्या आडून हुकुमशाही तर प्रत्यक्षामध्ये आपण सगळीकडे बघतोय। म्हणजे आज या 2014च्या नंतर किंवा त्या पूर्वीच्याही काही घटना जर आपण जर घेतल्यात तर इमिजिएट काहीतरी म्हणजे कुठल्याही चर्चा नाही, मतांतर नाही, संवाद नाही, विरोधी पक्षाला आपल्या याच्यामध्ये घेऊन विश्वासात घेऊन काही निर्णय प्रक्रिया होत आहेत का असं कुठलंच तर चित्र आजच्या घडीला आपण देशामध्ये बघत नाही आहोत। तर त्याच्यामुळे संविधान बदलताच येत नाही, संविधान बदलणं शक्य नाही असं अशा भ्रमात आपण कदापि राहता कामा नये। प्राचीन भारताचा जर आपण इतिहास लक्षात घेतला तर बुद्धाने केलेल्या क्रांतीला आणि अशोकाने केलेल्या राज्यक्रांतीच्या नंतर सदाचाराचं धम्मराज्य प्रस्थापित केलं त्याला सुद्धा उलटवून टाकण्यात आलेलं आहे। हा इतका आपल्या पुढे हा मोठाच इतिहास आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मग ते सिरियाची वगैरे उदाहरणं दिली की एका रात्रीतून कसं या देशामध्ये त्या देशांमध्ये कसा सत्तापालट झाला, लोकशाहीला बाजूला सारल्या गेल्या आणि हुकुमशाही प्रस्थापित झाली, एका रात्रीतून घडलेल्या या सगळ्या घटना। आणि बाबासाहेब म्हणतात की या अनुषंगाने जर भविष्यात
भविष्यातही हे धोके निर्माण होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे आणि आपण रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलो पाहिजे. तरच हे शक्य आहे की देशातल्या लोकशाहीला वाचवता येईल. आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं एक वक्तव्य आहे पक्षाच्या बाबतीमध्ये, म्हणजे रिपब्लिकन पक्षाला ते लागू आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अनुषंगाने केलेली मांडणी आहे की पॉलिटिकल पार्टी डज नॉट मिअरली मीन टू विन द इलेक्शन्स बट टू एज्युकेट द पीपल, एज्युकेट द पीपल अँड टू ऑर्गनाइज देम. म्हणजे राजकीय पक्षांचं हे कार्य आहे. कोणतं? नुसत्या निवडणुका आल्या, निवडणुका लढणे, निवडणुका जिंकणे इथपर्यंत आपला मर्यादा असता कामा नये. तर लोकांना एज्युकेट करणे, लोकांना शिकविणे, त्यांना चेतविणे आणि त्यांना संघटित करणे, हे जे महत्वाचं जे कार्य आहे, मला वाटतं की या महत्वाच्या कार्याच्या अनुषंगाने जर पक्षांनी जर आपली जर वाटचाल जर केली तर निश्चितच लोकशाही आपल्याला टिकवून ठेवता येईल. आणि लोकशाहीवरचा जो आपला जो विश्वास आहे की कारण दुसऱ्या अन्य राज्य पद्धतीपेक्षा संसदीय लोकशाही हीच आपल्या कल्याणासाठी आहे. या देशामध्ये राजकीय लोकशाही आता प्रस्थापित झाली. वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यू, ही राजकीय लोकशाही झाली. पण बाबासाहेब आंबेडकरांना याही पुढे जाऊन या राजकीय लोकशाहीचं रूपांतर ते म्हणतात की आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये केलं पाहिजे. आर्थिक लोकशाही विषयी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केलेली आणि सामाजिक लोकशाही सुद्धा, लोकशाहीबाबत सुद्धा. पण सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांना जीवन तत्वे, हा आमचा जीवन मार्ग आहे, ही आमची जीवन तत्वे, ही आमची जीवन मूल्य आहे, असं अंगीकारून, असं मान्य करून आपण आपला जीवन जगलो पाहिजे, हा जीवन मार्ग स्वीकारला पाहिजे. असं जेव्हा समाजामध्ये चित्र निर्माण होईल तेव्हा निश्चितच या राजकीय लोकशाहीला सुद्धा अर्थ प्राप्त होईल आणि मग खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवता येईल. घटनेचं रक्षण आपल्याला करून आम्हाला जे अभिप्रेत जो प्रबुद्ध भारत घडवायचा आहे तो घडवणं शक्य होईल. धन्यवाद प्रशिकजी, तुम्ही वेळातून वेळ काढून स्टुडिओमध्ये आलेत आणि आम्हाला ह्या बाबतीत सखोल मार्गदर्शन केलं आणि संविधान भारत कसा असायला पाहिजे आणि संविधानाच्या माध्यमातून अभिप्रेत राष्ट्रनिर्मिती कशी व्हायला पाहिजे याबाबत आपल्याला प्रशिक आनंद यांनी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. युवा पिढींनी संविधानाला अंगीकरून कसं जीवन जगता येईल या बाबतीत देखील त्यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. राजकीय पक्षांची भूमिका काय असणार आहे आणि त्यांनी कशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे हे देखील त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे. काही वर्षांपूर्वी ज्या अफवा आल्या होत्या नेटवर्किंगवर ते देखील त्यांनी सखोलपणे सांगितलेलं आहे, सविस्तरपणे त्यांनी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र T24 मध्ये प्रशिक आनंद यांनी येऊन आपल्याला संविधानास अभिप्रेत भारत ह्या बाबतीमध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच खूप उपयोगी असणार आहे आणि सर्वांनी ते अंगीकारलं पाहिजे. महाराष्ट्र T24 मध्ये आपण बघत राहा पुढील बातम्या. So far, as the ultimate goal is concerned, I think none of us need have any apprehension. None of us need have any doubt. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, therefore, I should have thought that in order to make a start, in order to induce every party, every section in this country, it would be the act of greatest statesmanship for the majority party even to make a concession to the prejudices of people who are not prepared to march together. And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents.
bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. And if I therefore, from this place, support Dr. Jaikar's amendment, it is because I want all of us to realize that whether we are right or wrong, whether the position that we take is consonance with our legal rights, whether that accords with the statement of May 16th or December 16th, leave all that aside. This is too big a question to be reduced to the position of mere legality. It is not a legal question. I say leave aside all these considerations and make some attempt whereby those who are not prepared to come will come. Let us make it possible for them to come. That is my opinion.